आपल्या लाडक्या ताईंसाठी अतिशय मोठी गुड न्यूज बघा। जूनच्या हप्त्याची 3000 कोटी रुपयांची राज्य शासनामार्फत पूर्तता करण्यात आलेली आहे बघा। जूनच्या हप्त्याची प्रतीक्षा तुम्ही आहात, त्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायचं बघा। लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंसाठी अतिशय मोठी गुड न्यूज। 10 बँकेत पैसे येणार बघा। कोणत्या बँकेची यादी आहे व 3 याद्या समोर आले। राज्य शासनामार्फत 3 मोठे याद्या समोर आणलेले आहे। फक्त एक यादीमध्ये 3000 रुपये व दुसऱ्या यादीत 1500 रुपये असे 3 यादीत, एका यादीत 500 रुपये असं कोणकोणत्या महिलांना 500, कोणत्या महिलांना 3000 राज्य शासनामार्फत हा हप्ता वितरित करण्यात येणार आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे बघा। राज्य शासनामार्फत 3000 कोटी रुपयांची तरतूद जूनच्या हप्त्याबद्दल राज्य शासनामार्फत मोठी तरतूद करण्यात आलेली आहे, त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये आज नाही तर उद्या हा हप्ता जमा होण्याचं राज्य शासनामार्फत तुमचं डीबीटी मार्फत डीबीटी मार्फत तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत हा हप्ता वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणजेच तुमच्या बँक खात्यात 3000 रुपयाचा SMS लवकरात लवकर राज्य शासनामार्फत येण्यास सुरुवात होणार आहे। कारण की राज्य शासनामार्फत जी लाडकी बहीण योजना आहे, लाडक्या ताईंनी राज्य शासनाला म्हणजेच देवेंद्र फडणवीस लाडक्या बहिणींनी त्यांना निवडून दिल्याबद्दल त्यांनी अतिशय मोठी व आनंदाची बातमी लाडक्या ताईंसाठी घेतलेली आहे। कारण की जो 1500 रुपयावरून 3000 रुपये हप्ता केलेला आहे बघा। 3000 कोटीची बघा, 3000 कोटींची तुमच्यासाठी तरतूद केलेली आहे। त्याचप्रमाणे गॅसचे 830 बघा, गॅसचे 830ची तरतूद तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य शासनामार्फत जो डीबीटी आहे त्या डीबीटी मार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य शासनामार्फत जो हप्ता आहे म्हणजे जो हप्ता प्लस जे गॅसचे 830 जी योजना आहे, गॅसचे अनुदान योजना आहे, ती अनुदान योजनेअंतर्गत गॅसचे 3 हप्ते म्हणजेच राज्य शासनामार्फत तुमच्या बँक खात्यात 3000 प्लस जे 2500, 3000 प्लस 2500 म्हणजेच बघा 3000 प्लस 2500 म्हणजेच तुमच्या बँक खात्यामध्ये 5500 रुपये राज्य शासनामार्फत आजच्या आज वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे बघा। त्याचप्रमाणे बघू शकता या 10 बँकेत पैसे येणार। कोणते 10 बँक आहेत तेही बँकेची नावे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे बघा। लाडकी बहीण योजना येताच काढून घ्या बघा, येताच पैसे काढून घ्या असं राज्य शासनामार्फत लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी सांगितलेलं आहे। का सांगितले आहे बघा। लाडकी बहीण योजना बघा, जर तुम्ही आतापर्यंत एकूण 10 हप्ते बघा, एकूण 10 हप्ते जर घेतले असेल तर तुम्हाला जूनचा बघा, जूनचा हप्ता बघा, जूनचा हप्ता म्हणजेच तुमचा जो 12वा हप्ता आहे, 12वा इन्स्टॉलमेंट आहे, ते तुम्हाला 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे बघा। लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये हा निधी वर्ग केला जाणार आहे। 3000 कोटी रुपयांचा निधी हा राज्य शासनामार्फत या योजनेसाठी वर्ग केलेला आहे। म्हणजेच इथे तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य शासनामार्फत लवकरात लवकर वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणजेच बघा 1 नंबरच्या यादीमध्ये तुम्ही जर बघा तुम्ही जरा एकूण 11 हप्ते म्हणजेच मेचा हप्ता धरून तुम्ही जरा पकडून म्हणजे तुम्ही 11 हप्त्यांचा लाभ घेतलेला असेल तर राज्य शासनामार्फत जो निधी आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये 12वा हप्ता बघा, 12वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये वळवण्यात येणार आहे बघा। जर तुम्ही आतापर्यंत 9 किंवा 8 हप्त्यांचा लाभ घेतला असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये तो हप्ता जमा होणार नाही। कारण की जर तुम्ही पूर्णपणे योजनाचा जे हप्त्याचा लाभ घेतला असेल तरच तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत जो हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार आहे। अन्यथा तुमच्या बँक खात्यामध्ये जो राज्य शासनामार्फत जो लाडकी बहीण योजनेचा बघा, लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही। कारण की राज्य शासनामार्फत हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा। जर लाडकी बहीण योजनेचा तुम्ही आतापर्यंत जर 11वा हप्त्याचा लाभ घेतला असेल तरच तुमच्या बँक खात्यात म्हणजे 12वा हप्त्याचे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत वितरित होणार आहे बघा। त्याचप्रमाणे जर तुम्ही आतापर्यंत 8, 7 किंवा 10 पर्यंत जर हप्त्याचा लाभ घेतला असेल तर तुमच्या बँक खात्यात फक्त आणि फक्त राज्य शासनामार्फत 1500 रुपये बघा। जर तुम्ही नमो शेतकरी बघा, नमो शेतकरी व PM किसान बघा, नमो शेतकरी PM किसानचा जर लाभ घेत असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजनेचे फक्त 500 रुपये राज्य शासनामार्फत हा निधी तुमच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे बघा। जर तुम्ही लवकरात लवकर ही कामे केली तर तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर बघा तुमचं डीबीटी बघा, डीबीटी ऑन आहे का तेही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। कारण की जर डीबीटी ऑन असेल तरच जो हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यात पडायला सुरुवात होणार आहे बघा।
राज्य शासनामार्फत 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यात सोडले गेलेले आहे बघा, सोडले गेलेले आहे कारण की राज्य शासनामार्फत जो हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यात सोडले गेलेला आहे बघा। याच बँकेचे पैसे येणार कोणत्या बँका आहेत बघा, कोणत्या 10 बँका आहेत बघा। सर्वात प्रथम बघा तुमचं जर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI बघा, SBI मध्ये जर तुमचं खाते असेल बघा, SBI मध्ये जर तुमचं खातं असेल तर लवकरात लवकर राज्य शासनामार्फत हा निधी तुमच्या बँक खात्यात वर्ग केला जाणार आहे, अन्यथा तुमच्या बँक खात्यामध्ये हा निधी वर्ग केला जाणार नाही। त्याचप्रमाणे बघा बँक ऑफ बडोदा बघा, बँक ऑफ बडोदामध्ये तुमचं खातं आहे की तेही आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। जर तुमचं बँक खात्यामध्ये जर बँक ऑफ बडोदामध्ये तुमचं खातं असेल तर राज्य शासनामार्फत तुमच्या बँक खात्यात लवकरात लवकर 3,000 रुपये बघा याच बँकांना पात्र बघा, याच बँका पात्र राज्य शासनामार्फत केल्या गेलेल्या आहे बघा, याच बँका पात्र केले गेलेला आहे। त्याचप्रमाणे बघा युनियन बँक ऑफ इंडिया बघा, युनियन बँक ऑफ इंडिया बघू शकता। युनियन बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी अतिशय मोठी गुड न्यूज आहे बघा। जर तुमचं त्या बँकेमध्ये खाते असेल तर तुम्हालाही 3,000 रुपये बघा, 3,000 रुपये राज्य शासनामार्फत वितरित केले जाणार आहे, कारण की या बँकेचं DBT बघा, DBT कायम ऑन असतं बघा। या बँकेचं DBT कायम ऑन असतं, त्यामुळे तुमच्या बँक खात्यामध्ये रक्कम यायला काहीही उशीर लागत नाही, की काहीही तांत्रिक अडचणी होत नाही। त्यामुळे तुमच्या बँक खात्यामध्ये जो जून महिन्याचा जो 3,000 रुपयाचा जो हप्ता आहे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। त्याचप्रमाणे गॅसचे 830 ही तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य शासनामार्फत वितरित केले जाणार आहे। त्याचप्रमाणे बघा पंजाब नॅशनल बँक बघा, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक बघा, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक। त्याचप्रमाणे बघा पंजाब सिंध बँक बघा, पंजाब सिंध बँक, इंडियन बँक बघा, बँक ऑफ महाराष्ट्र बघा, बँक ऑफ महाराष्ट्र बघू शकता। बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी ही गुड न्यूज अतिशय मोठी व आनंदाची बातमी, कारण की राज्य शासनामार्फत ही बातमी तुमच्यापर्यंत आलेली आहे बघा। त्याचप्रमाणे बँक ऑफ इंडिया बघू शकता, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया बघू शकता, इंडियन ओव्हरसीज बँक बघा, इको बँक बघा, या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 बघा, या 13 बँक बघा, 13 बँक राज्य शासनाने पात्र केलेले आहे बघा। 3,000 कोटी रुपयांचा निधी हा तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे बघा। त्याचप्रमाणे गॅसचे 830 प्रमाणे 3 हप्ते, एकूण 3 हप्ते राज्य शासनामार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार आहे बघा। हा हप्ता लवकरात लवकर म्हणजे आजपासूनच DBTचं बटन दाबलेलं गेलेलं आहे बघा, आजपासून DBTचं बटन दाबले गेलेलं आहे। तुमच्याही बँक खात्यात राज्य शासनामार्फत हा हप्ता वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे बघा। तुमच्याही बँक खात्यात हा पात्र महिलांच्या बँक खात्यात म्हणजे तुम्ही पात्र असाल तर तुमच्या ही बँक खात्यामध्ये राज्य शासनामार्फत हा हप्ता वितरित केला जाणार आहे, कारण की पात्र महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंत राज्य शासनामार्फत 11 हप्ते वितरित झालेले आहे, म्हणजे मेचा धरून 11 हप्ता व जूनचा धरून म्हणजेच 12 हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये सोडल्या गेलेले आहे बघा, सोडले गेलेले आहे बघा। राज्य शासनामार्फत चेतावणी, येताच पैसे काढून घ्या अशी राज्य शासनामार्फत चेतावणी म्हणजेच तुमच्यासाठी त्यासाठी तुम्हाला एक आदेश राज्य शासनामार्फत दिले गेलेला आहे बघा। त्याचप्रमाणे बघा तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य शासनामार्फत गॅसचे 830 प्रमाणे एकूण 3 हप्ते म्हणजेच बघा जवळजवळ 2,500 रुपये बघा, 2,500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये तेही जमा होणार व लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये म्हणजेच राज्य शासनाने मार्फत हा निधी वाढवला गेलेला आहे, म्हणजेच 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार बघा। इकडून तुमच्या बँक खात्यात म्हणजेच 5,000 जवळजवळ 5,530 बघा, 5,000 बघू शकता, 5,530 रुपये तुमच्या बँक खात्यात निधी वर्ग केला जाणार आहे बघा। राज्य शासनामार्फत हा निधी तुमच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे, कारण की तुम्ही आतापर्यंत जर लाभ मिळवला असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण की 3 महिन्याची बघा, 3 महिन्याची गॅस योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात 830 प्रमाणे म्हणजे 3 हप्ते म्हणजेच बघा ती तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे बघा। म्हणजे तुमच्या बँक खात्यात 2,520 रुपये बघा, 2,500 बघू शकता, 2,520 रुपये तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत वितरित केले जाणार आहे, कारण की तुम्ही पात्र बहिणी असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता वितरित होणार आहे, अन्यथा तुमच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता वितरित केला जाणार नाही, कारण की जर तुम्ही आतापर्यंत
योजनेचा लाभ मिळवला असेल तर तुमच्यासाठी अतिशय मोठी गुड न्यूज आहे. जर तुम्ही योजनेचा लाभ मिळवला नसेल तर तुमच्यासाठी ही बॅड न्यूज आहे म्हणावं लागेल, कारण की 3 हप्ते एकत्र येणार आहे बघा. 3/830 प्रमाणे 3 हप्ते ही तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत वितरित होणार आहे. त्यामुळे तुम्हाला अतिशय मोठी गुड न्यूज ही राज्य शासनामार्फत मिळालेली आहे, कारण की तुमच्या बँक खात्यामध्ये जे जून महिन्याचा बघा, जून महिन्याचा व भविष्याचा जून महिन्याचा व गॅसचे 830 बघा, गॅसचे 830 प्रमाणे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरित व्हायला सुरुवात झाली. राज्य शासनाने डीबीटीचं बटन आजचं बघा, आजचं डीबीटीचं बटन दाबलेलं आहे बघा. 3000 कोटी रुपयांची तरतूद बघा. 3000 कोटी रुपये तुमच्या जो जूनचा हप्ता आहे म्हणजे जूनचा हप्ता म्हणजे 12वा हप्ता व योजनेला 1 वर्ष पूर्ण बघा. 1 वर्ष पूर्ण झाल्यामुळे राज्य शासनामार्फत हे 3000 रुपये वाटप केले जाणार आहे. पुढच्या महिन्यातही 3000 रुपये राज्य शासनाने ही पत्रकार परिषदेमध्ये सांगितली होती की बँकेत 3000 रुपये पाठवले जाणार आहे बघा. डीबीटी ही ऑन असेल तरच डीबीटी ऑन असेल तरच तुमच्यापर्यंत हा हप्ता पोचतो, अन्यथा हप्ता पोचत नाही, कारण की तो हप्ता यायला उशीर होतो. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर डीबीटी ऑन करून घ्यायचं आहे व तुमचं KYC करणं अत्यंत आवश्यक आहे. KYC जर केले नाही तर तुमच्या ही बँक खात्यामध्ये राज्य शासनामार्फत जो निधी वर्ग केला जातो तो निधी वर्ग केला जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ही कामे करून घ्यायची आहे, कारण की जर तुम्ही ही कामे केली तरच तुमच्या बँक खात्यामध्ये जो राज्य शासनामार्फत जो योजनाचा निधी आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार आहे बघा. वितरित होणार आहे, अन्यथा तुमच्या बँक खात्यामध्ये जो 3000 कोटी रुपयाचा जो राज्य शासनामार्फत निधी झालेला आहे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ही कामे करून घ्यायची आहे. जर तुम्ही ही कामे केली नाही तर तुम्हाला त्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार असाल व 3000 रुपये प्लस 2530 बघा, 2530 बघा, 2530 बघा, 2530 म्हणजेच 3 हप्ते बघा. 3 हप्त्याचे गॅसचे 830 प्रमाणे 2530 रुपये तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत वितरित केले जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ही कामे करून घ्यायची आहे. जर तुम्ही ही कामे केली नाही तर तुमच्या बँक खात्यात म्हणजे 12वा हप्ता व गॅसचे 830 प्रमाणे 3 हप्ते तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत वितरित होणार नाही. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ही कामे करून घ्यायची आहे. जर तुम्ही ही कामे केली नाही तर तुम्हाला या योजनेपासून वंचित राहावं लागेल व त्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार असाल. जर तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुम्हाला संपूर्ण माहिती कळलेली असेल. अजून अशीच माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपण सर्व योजनांचे आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं, चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुमच्यासाठीच फायदा आहे, कारण की तुमच्यापर्यंत सर्व योजनांचे बघा, सर्व योजनांचे लाडकी बहीण योजना असेल, घरकुल योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, सर्व शेती असेल, सर्व योजनांची माहिती व महाराष्ट्रातील टॉप 10 योजना असेल, सर्व योजना असेल, ज्या योजना असेल ते सर्व योजनांची माहिती तुमच्यापर्यंत तुमच्या घरापर्यंत पोचवत असतो. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ही कामे करून घ्यायची. सबस्क्राईब करून घ्या, कारण की भेटत राहत अशाच नवीन व्हिडिओसोबत. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटत राहत अशाच नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.